टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 गाठलेला आहे। फेब्रुवारी महिन्यातच मे हिटचा तडाखा जो आहे तो जाणवायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार शहरातला हा गजबजलेला परिसर आहे। मात्र या परिसरामध्ये तापमानामुळे रस्त्यावरची ओस पडल्या असल्याची परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे। एकंदरीतच यावर्षी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार, त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांवरती जाणवणार आहे। तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या या तापमानाचा फटका जो आहे आता तो फळबागांना देखील बसताना दिसून येतात। त्यात पपई असेल, केळी असेल, या पिकांना आता उन्हाचा तडाखा जो आहे तो जाणवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं तर ही पिकं वाचवण्यासाठी धडपड जी ती केली जात आहे। एकंदरीतच फेब्रुवारी महिन्यातच मे हिटचा तडाखा जाणवत असल्याने नागरिकांकडनं आता काळजी घेणं गरजेचं आहे। थंड पेयजल असतील त्याच्या मागण्या वाढलेल्या आहेत आणि डोक्यावरती टोपी असेल, रुमाल असेल, या कपड्यांच्या देखील मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। त्यासोबतच शहरामध्ये ओस पडल्या असल्याची परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। त्यामुळे तापमानाचे परिणाम जे आहेत आता सर्वसामान्य नागरिकांवरती होताना दिसून येत आहेत। जितेंद्र बैसर, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।